नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. ईश्वरीचे वडील खूप चिडलेले असतात आणि अर्णवबद्दल तुला किती कळवळा आहे, त्याच्या बहिणीबद्दलही आहे आणि राकेशचे काका इतके सिरियस आहे. आपली साखरपुडा न करता ते निघून गेले, त्यांची चौकशी तुला करावी वाटली नाही आणि तुला त्या अनोळखी व्यक्तींची जास्त चौकशी करावी वाटली का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर खरं तर ईश्वरीकडे नाही आणि हे का झालं हे तिलाही समजत नाही आणि तिला तिचे वडील जाब विचारत असतात की तुला ईश्वरी राकेशला फोन करून विचारावंसं वाटलंच नाही का, तुला त्याच्याबद्दल काही वाटत नाही का, असा प्रश्न केल्यावरती ती मान ओढून नकार देते. पण तिला तिचे वडील चार समजुतीच्या गोष्टी सांगतात की आता तुझं लग्न होणार आहे तेव्हा तू त्यांची काळजी करायला हवी. मग ती त्यांना होकार देते आणि फोन करून विचारते असंही सांगते आणि ह्या सगळ्या गोष्टीवर ती विचार करत असते की खरंच मी काही चुकले का, आणि स्वतःलाच प्रश्न करून ती स्वतःला त्रास करून घेत असते आणि ह्या गोष्टीवर विचार करू लागते. इकडे मात्र विचारात पडलेला अर्णव, त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याच्यावर अधिकार ईश्वरीसमोर लावण्य दाखवते, आमचं लग्न होणार आहे, आमच्या दोघांच्यामध्ये यायचं नाही, हे सगळं ती बोलत असताना त्याने काहीच का रिॲक्शन दिलं नाही. या गोष्टीचे विचारात असताना तिथे मामा येतात. मामा त्याला हाक मारतात, मात्र तो त्याच्या विचारांमध्ये मग्न असतो. मामा त्याला विचारतात, तू लावण्याचा विचार करतोय का? नको असणारं नातं आपल्या डोक्यावर कोणी लादलं की हे असंच होतं, त्यामुळे जास्त विचार करू नको, जरा आता भानावर ये. तुला माहिती आहे का, राजेश हा बहिणीला तुझ्या भेटायला आलेला नाही अजूनही. कितीतरी वेळ उलटून गेला. एखाद्या नवऱ्याला बातमी कळल्यानंतर तो किती घाईघाईने येतो, पण राजेशचं जरा वागणं विचित्र आहे. याच्याकडे आपण दखल घ्यायला हवी आणि ते अजूनही आलेले नाही, त्याचं कारणही शोधायला हवं की नाही. राकेश मात्र ह्या दोघांच्या बोलण्याचं बाहेरनं अंदाज घेत असतो. त्याला लक्षात येतं की मामा आपल्या विरोधात काहीतरी कट करताय. मग आता काय स्टोरी बनवायची, मग तो विचार करतो आणि स्वतःचं डोकं मग भिंतीवर आदळून घेतो आणि भिंतीवर आदळल्यावर त्याच्यातनं रक्त यायला लागतं. अजून थोडं यायला हवं म्हणून अजून जास्त आपटतो. छान प्रकारे रक्त बाहेर आल्यानंतर डोळ्यातनं पाणी आणत अश्रू गाळत आतमध्ये जाऊ लागतो आणि मग त्याची स्टोरी तो सांगायला सुरुवात करतो. मामा म्हणतात, डोक्याला काय लागले, कुठे गेला होतात तुम्ही? त्यावेळेला तो म्हणतो, मला अंजलीची तब्येत इतकी खराब आहे, ते कळल्यानंतर मी इतका घाईघाईने तिथनं निघालो. ज्या क्लायंटकडे होतो त्यांच्याकडनं निघत असताना तिथे माझा एका पायरीवरनं पाय घसरला आणि मी खाली पडलो. त्याच वेळेला मला हे लागलं आणि त्याच्यानंतर मी कितीतरी वेळ बेशुद्ध होतो. कुणाचंही तिथे लक्ष नव्हतं आणि एक रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने मला पाहिलं. त्यांनी मला पाणी मारलं, तोंडावर शुद्धीवर आणलं आणि त्याच्यानंतर मी इथे आलो. त्याच्यामुळे याच्यात किती वेळ गेला हेच मला आठवत नाही आणि कळल्या मी लगेचच अंजलीला भेटायला निघालो. आता हे स्टोरी जरा विचित्र आहे, कारण मामा म्हणतात, तुमचं रक्त जणू काही आत्ता ताजं लागल्यासारखं आहे. इतका वेळ उलटून गेल्यावर जखम थोडी सुकायला हवी होती ना. त्यावेळेला मामांवरती राजेश चिडतो. काय प्रश्न विचारता, इथे माझी बायकोची तब्येत कशी हे तर मला कळायला हवं. आणि इकडे ईश्वरीचे वडील फोन करतात. आता अर्णव आणि मामासमोर राकेशला काय बोलावं सुचेना. मग तो सांगतो, मी ज्या क्लायंटच्या घरी होतो ना त्या क्लायंटने चौकशी करण्यासाठीच फोन केला. त्यांना माहिती आहे मी किती घाईघाई निघालो बघा. मग फोनवर तो बोलू लागतो आणि तिकडनं प्रश्न केले जातात, काका कसे आहेत? पण तो इकडे सांगू लागतो की आता तब्येत बरी आहे, सगळेजण सांगताय आणि काय झालं होतं ते अजून मला कळलं नाही. BP वाढला की काय झालं आहे तेच समजेना आणि आता मी जाऊन भेटलो की मला कळेल. असं सगळ्या गप्पा अर्णव आणि मामासमोर राकेश मारत असतो आणि ते खरं खरं वाटत असतं समोरच्याला की कोणीतरी काळजीने चौकशी करते, म्हणजे याचा अर्थ राजेश जे बोलतोय ते सत्य आहे. या गोष्टीवर त्याने बरोबर आयडिया करून, नाटकं करून विश्वास बसावा असंच वागणं दाखवलं. पण मामा त्याला सारखेच प्रश्न विचारत असतात. इतका वेळ असं कसं होऊ शकतं? मुंबई शहरासारख्या शहरात कोणी एकटं एवढा वेळ पडून राहील? किती रहदारी असते बिल्डिंग्समध्ये, रस्त्यावरती, आणि तुम्ही बेशुद्ध झाला हे कोणाच्या लक्षात नाही यावं. त्यावेळेला तो चिडतो आणि मला पहिले माझ्या बायकोला भेटू द्या असं म्हणत रूममध्ये निघून जातो. आता मामा अर्णवला सांगू लागतात, ती जखम ना जणू काय इतक्यात लागल्यासारखी ताजी होती आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलण्यात काहीच तारतम्य नव्हतं. याचा अर्थ ते आपल्याशी खोटं बोलत आहे, 100% खोटं बोलत आहे. पण अर्णव ह्या गोष्टीची खोडाखाड करू लागतो. खरंच मामा तुम्ही खूप विचार करताय, जास्त विचार करू नका, असं काही नसणार आहो. पण मामाच्या मनातली शंकेची पाल जी चुकते तिच्यातही विचार करण्यासारखी तर गोष्ट आहेच. त्यावेळेला तो मामाला म्हणतो, मी
माझ्या माणसांना त्यांच्या मागावर पाठवतो, बघतो काही हाती लागतोय का पुरावा. जर पुरावा हाती लागला तर आपण अंजलीशी ह्या परिस्थितीत ह्या अवस्थेत बोलू शकणार नाही, कारण अंजली आता प्रेग्नेंट आहे. तिला काही बोललं की ती चक्कर येऊन पडते. इकडे ईश्वरी अजून त्याच विचारात आहे. तिला का कुणास ठाऊक बाबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. तुला राकेशबद्दल काही का वाटत नाही? अर्णवच्या बहिणीला काही झालं तर तू कशी लगेच ताबडतोब गेली? लावण्यांनी बोललेल्या शब्दाचा इतका राग का आला? खरंच अर्णववरती तिचा अधिकार आहे का? आणि मी कोण आहे? असा प्रश्न ती सवाल स्वतःलाच करते. आणि नम्रता तिला, खरंच तू विचार कर ह्या गोष्टीवर. तुला राकेशबद्दल काहीच वाटत नाही, अर्णवबद्दल वाटतं, याचा अर्थ तू चुकीच्या दिशेला चालली आहे. नक्कीच ना, तू विचार करायला हवा. पण ईश्वरी म्हणते नाही, मी जो काही निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे. आई वडील सांगतील त्याच मुलाशी लग्न करणं हेच योग्य. पण नम्रता तिला शुद्धीवर आणत म्हणत असते की हे बघ, तू ना घाईघाई निर्णय घेते. अगदी शांततेत विचार कर. तू स्वतःलाच प्रश्न कर, तुला राकेशबद्दल काहीच का वाटलं नाही? त्याचे काका इतके आजारी, ह्या गोष्टीचं तुला काही का वाटत नाही? आणि मग निर्णय घे. आता तुम्हाला घाईघाईने जे प्रश्नांचे उत्तर देते ती तू मला नेहमीच देत आली आणि देतच राहणार आहे. त्यामुळे ह्या प्रश्नांच्या उत्तरात मला तर खरंच समाधानकारक असं उत्तर भेटतच नाही. तू खरंच कुणाशी तरी प्रेमात आहे आणि राकेशशी लग्न करणं हा निर्णय चुकीचा आहे. किंवा नसेलही तू कोणाच्या प्रेमात, पण राकेशबरोबर तू संसार करू शकणार नाही, कारण तू त्याचा विचारही करत नाही. त्याच्याबद्दल तुला काहीही वाटत नाही. फक्त करायचं म्हणून लग्न करत आहेस. तेव्हा तू शांततेत विचार कर आणि निर्णय घे. अजूनही तुझ्या बोटात त्याच्या नावाची अंगठीही चढलेली नाही, त्यामुळे तुझ्याकडे अजून संधी आहे, असं सांगून नम्रता तिथून निघून जाते आणि ईश्वरी विचारात पडते. लावण्या सगळं काही घडलेली हकीकत वल्लवीला सांगू लागते की ती दोघंजण आजही भेटले. माझा इतका संताप झाला, मी त्या दोघांना काय काय बोलले हे सगळं ती वर्णन करून सांगते. आणि वल्लवी मात्र तिला म्हणते, तू ना खरं तर प्रेम मिळत नाही, त्या प्रेमाला मिळवण्यासाठी जो हट्ट करते त्याच्यामध्ये तू आणखी 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 जास्तच तू अर्णवला गमावून बसत आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही. आणि खरं तर तू आता अधिकार हक्क गाजवायला सुरुवात कर आणि प्रेम वगैरे मिळवण्याच्या भानगडीत नंतर पड, आत्ता नको. आत्ता फक्त हेच बघ, तुझं लग्न अर्णवशील जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर कसं होऊ शकेल. आणि या गोष्टीवर एकच सोल्युशन, असं म्हणत लावण्या म्हणते त्या म्हातारीला आपल्या जाळ्यात ओढायला हवं. तिने जर लवकरात लवकर ह्या गोष्टीची परवानगी दिली आणि लग्नाची होकार दिला तर लवकर तारीख काढून लवकर लग्न करून घेईन. म्हणजे हाच एक उपाय आहे ज्याने मला अर्णव मिळेल आणि अर्णवला नंतर मी माझ्या तालावर कसं नाचवायचं ते मी ठरवलं आहे. फक्त आता लग्न झालं पाहिजे. एकदा का लग्न झालं, अर्णवच्या माझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या की अर्णवला कसं नाचवायचं मी माझे बघून घेईल. इकडे अर्णवही त्याच विचारात असतो. त्याला ना सारखं ईश्वरीच्या आठवण येत असते. ईश्वरीच्या प्रत्येक गोष्टीच्या आठवणीने तो घहीवरून गेलेला असतो आणि त्याला लावण्यासोबत आपण साखरपुडा केल्याची ही जाणीव होते. बोटाकडे पाहतो, ते बोट त्याला आज इतकं जड वाटतंय, नको नकोसं वाटतंय का कुणास ठाऊक. रिंग तर खूप हलकी होती, पण ती एवढी जड कशी झाली? खरं तर मनावर ताण आला आहे म्हणून झाली. नकळतपणे स्वप्नातली ईश्वरी त्याच्यासमोर येऊन बसते, त्याला प्रश्न करू लागते, खरंच तू तुझ्या मनाला विचार, तू जे निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना? आणि एवढीशी तर रिंग आहे, तिचं वजन का वाटतंय तुझ्या बोटांना? कारण ते तुझ्या मनाविरुद्ध आहे. तू तुझ्या मनात ठाम निर्णय घे आणि कोणाच्या दबावाखाली येऊ नको. बघ, भविष्यात जर मी तुला कधी म्हटलं तू माझ्यासोबत लग्न करशील का, तू माझा होशील का, तर तू त्या क्षणाला लावण्याला सोडून माझ्याशी लग्न करायला येशील? या प्रश्नाच्या उत्तरालाही अर्णवने एकच हसून उत्तर दिलं, नाही, आजीला दिलेला शब्द मी पाळेल आणि त्या शब्दावर मी ठाम राहीन. त्यात ईश्वरी म्हणते, हे बघ, तुझं अजूनही मन स्थिर नाही. तुला तेच माहीत नाही काय पाहिजे आहे तुला आयुष्यामध्ये. ज्या दिवशी तुला तुझ्या आयुष्यात काय पाहिजे आहे हे समजेल ना, त्या दिवशी तुझी ही जी काही उलझन आहे ना ती सगळी मिटून जाईल. हे ओझं आहे ना हे तुझ्या डोक्यावर उतरून जाईल. या ओझ्याचा भार हलका करायचा असेल तर तू तुझ्या मनाला पहिले ठरव, मनाचा निर्णय घे आणि मन बुद्धी या दोघांचा सांगड घालू नको. त्याच्यात भांडणंच होईल आणि एकाही गोष्टीवर निर्णय ठाम होऊ शकणार नाही. आणि तू मला गमावून जगू शकशील का, ह्या गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर मला दे, असं म्हणत ईश्वरी त्याला सवाल करत असते. आणि त्याच्यावरती अर्णव हसतो आणि काहीच उत्तर देऊ शकत नाही. ह्या गोष्टीने त्याला हसायला येत असतं. खरंच मी घाई केली का, मी चूक केली का साखरपुडा करून, स्वतःला तो प्रश्न करतो. ईश्वरी त्याला विचारत असते, जर मी तुला म्हटलं माझ्याशी
लग्न करशील, माझा आयुष्यभर हात थांबशील, तेव्हा तू काय उत्तर देशील मला या प्रश्नावरती हे अर्णव विचार करू लागतो. खरंच काय उत्तर आहे आणि मनात एवढी उलझणे का झाली आहे, म्हणून अर्णव पण आता विचारात पडतो. काय उत्तर असेल ह्या प्रश्नाचं तो उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्याच वेळेला मोबाईलची रिंग वाजते. भानावर येतो तर स्वप्न. आणि तिकडनं माणसाला ज्या कामाला लावलेलं असतं राकेशची आणि राजेशची माहिती काढण्यासाठी, त्यात एकदम महत्त्वाचा पॉईंट मिळाला आहे. त्यामुळे साहेब आत्ताच्या आत्ता ह्या क्षणाला भेटावं लागेल. त्यावेळेला अर्णव त्याला सांगतो, जास्त वेळ घालवू नको, तू आत्ताच्या आत्ता लगेच माझ्या घरी ये. आणि राकेश हे बोलणं ऐकतो. राकेशच्या लक्षात येतं की याला अर्णवने पाठवलं आहे, अर्णवला हा काहीतरी माहिती देणार आहे. त्यावेळेला राकेशच्या डोक्यात एक आता प्लॅन आला आहे. ह्या माणसाचा काटा काढायचा, याला इथेच संपवून टाकायचं, म्हणजे हा काय अर्णवपर्यंत पोचणार नाही. ठरल्याप्रमाणे तो त्याला खूप मारतो, बेशुद्ध करतो. पण हा माणूस जीव काढून तिथे जाऊन पोचतोच. पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की आज ईश्वरीचा साखरपुडा मोडला, तो झालाच नाही. ह्या गोष्टींनी तिला वाईट वाटले का हे पाहण्यासाठी तिची आई तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि बोलता बोलता तिला म्हणते, काही गोष्टी आयुष्यात नकळतपणे घडतात, पण त्या चांगल्यासाठीच घडतात, हो की नाही. आणि जायच्या वेतात असताना पुन्हा ती मागे वळून मुलीला एक प्रश्न करते, खरं सांगू का, मी अजून तुझ्या बाबांशी पण बोललेली नाही, पण आज तुलाच विचारते. राकेशचं बोलणं वागणं जरा विचित्र वाटलं नाही का तुला आज? इतर दिवशी आपल्याशी जसा तो वागतो तसा आज नाही वागला. आज त्याच्या वागण्यात तारतम्य नव्हतं, जरा विचित्र वागणं होतं, जणू काहीतरी लपवतोय तो. वाटलं तुला पण? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, खरंच ही गोष्ट मलाही खटकली आहे, पण आपण ना ह्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा ती थेट त्यांच्याशी बोलूनच घेऊया. आज ते आपल्याला भेटले की मी त्यांना स्पष्टच विचारते की तुमचं वागणं असं का आहे. आणि आईला समाधानकारक वाटल्यानंतर ती रूममध्ये जाते. पण इकडे ईश्वरी त्याच विचारत असते, राकेश किती पटकन निघून गेला, कसलाही विचार न करता, आणि हे का घडलं. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल राकेश माफी मागतो जे काही झालं त्याची, आणि लवकरात लवकर साखरपुडा करू. पण ईश्वरीचे वडील म्हणतात, आता साखरपुडा लग्नाच्या दिवशी सकाळीच उरकूया, आता लग्न 2-4 दिवसात करूया का, म्हणून राकेशचा हट्ट सुरू होतो. आणि त्या गोष्टीला ईश्वरीचे वडीलही होकार देतात, 2-4 दिवसातला मुहूर्त काढू आणि करून टाकू लग्न. ईश्वरीला तो मंदिरात चाललो आहे मी, तर घेऊन जाऊ का, असा प्रश्न ईश्वरीच्या वडिलांना विचारतो. पण ईश्वरीची आई म्हणते, तुमचा अजून साखरपुडाही झाला नाही, तुम्ही दोघं मंदिरात जाणं मला योग्य वाटत नाही. पण ईश्वरीचे वडील म्हणतात, काही हरकत नाही, होईलच ना, जा तुम्ही मंदिरामध्ये. दोघंजणं मंदिरात जातात आणि ईश्वरी तिथे त्याला सरळ तोंडावर प्रश्नच विचारून टाकते की तुमचं वागणं विचित्र आहे, ह्या वागण्याला काय म्हणायचं आम्ही. तर तो जरा घाबरतो. अर्णवचा माणूस त्याला भेटून सांगतो की राजेश हा वकील नाही, आणि हे सत्य आता अर्णवला समजल्यानंतर अर्णव काय निर्णय घेणार पाहण्यासारखं आहे.